आणि मागच्या इथं आल्यानंतर असं दिसतं डॉक्टर कवटेकर भेटले होते सरपंच आपले, कुठे आहेत? पूर्वी 14ला जेवढे एकत्र होते ना तेवढे आतापर्यंत एकत्र आले. अरुण येवले पासून सगळे मध्ये फाटाफोट झाली, काही इकडे गेले काही तिकडे गेले. आमची पंचायत अशी झाली की भाजपने तिकीट दिलं नाही, उभं राहावं का नाही राहावं अशी माझी मनस्थिती होती. बाळासाहेब आम्ही त्यावेळेस पण भेटलो होतो, चर्चा झाली होती. अजितदादांनी आम्हाला मुंबईला बोलवलं होतं, परंतु त्यावेळेस ते गोष्टी घडतात आणि नाही एकत्र राहता आलं. पण आता आपल्याला नीतीने एकत्र केलेलं आहे. मला 2 लोकांची भाषण आवडली, अशोक दहीफळे आणि आपल्या पोवळताई. त्यांनी सांगितलं की गावाचं बूथ आपल्याबरोबर मतदाराने किती त्याच्यावर आपलं यश आलो म्हणे. उमेदवार तर सर्वांच्या पसंतीने होतील. आता आपण पुढच्या 2-3 दिवसात 4 दिवसात गटवाईज तालुका वाईज जे इच्छुक आहे सगळ्याबरोबर चर्चा करू, म्हणजे मुलाखतीच घेऊन टाकू, चर्चा करू. काय होतं बऱ्याच वेळा मी इच्छुक आहे पण मला कोणी विचारलंच नाही असं वाटू नये, तर आपण सगळ्याबरोबर चर्चा करू, सगळ्याच्या संमतीने उमेदवार पसंत करू. दुसरी जी पार्टी आहे दुसरी राष्ट्रवादी, त्यांच्याबरोबर सुद्धा आमची चर्चा चालू आहे. बाळासाहेब आणि आम्ही तर त्यांच्याबरोबर चर्चा होईल आणि एकत्र आपल्याला सामोरं जायचंय असा आपला प्रयत्न की आपण साधारणपणे एका विचाराचे लोक एकत्र आलेलो असतो. समोरची पार्टी ही खोटं नाटक करणारी, फसवणारी, लोकांना प्रेशर आणणारी, दडपशाही दादागिरी करण्याचा प्रयत्न करणारी अशी आहे. खरं म्हणजे असं जरी असलं तरी आपण गेली 25-30 वर्ष या मतदारसंघामध्ये सगळे लोक आपण काम करतो. त्यांनी काय कोणाचा खून केलेला नाही, अजून कोणाला मारून टाकलेलं नाही, पण विनाकारण काय काय लोक घाबरत आहेत.